भाजपचे कल्याण पूर्वमधले आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराने राजकारण तापलंय। एकीकडे जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचा आरोप करण्यात येतोय, तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे। गणपत गायकवाड हे गेली 15 वर्ष इथून आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतायत, तर दुसरीकडे शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या महेश गायकवाड यांनीही विधानसभेची तयारी सुरू केल्याची चर्चा होती। महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येईल आणि तिथून महेश गायकवाड यांना उमेदवारी मिळेल असं आश्वासन वरिष्ठांनी दिल्याची चर्चा होती। त्यामुळे महेश गायकवाड यांनी इथं तयारी सुरू केल्याने गणपत गायकवाड यांची अस्वस्थता वाढली असल्याची ही चर्चा झाली होती। दुसरीकडे कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपला देऊन त्या बदल्यात कल्याण पूर्वमध्ये महेश गायकवाड यांना उमेदवारी दिले जाण्याची चर्चा वाढल्याने गणपत गायकवाड अस्वस्थ झाले होते, अशी ही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। हे एक प्रकरण आलंय एका आमदाराचं, अशी अनेक प्रकरण आणि यातनं वेगवेगळे वाद हे पुढे होऊ शकतात, ज्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे अडचणीत येऊ शकतात किंवा त्यांच्या अडचणी ह्या वाढू शकतात। नक्कीच सर, त्यांच्या अडचणी वाढू शकतात, कारण शेवटी आता कल्याण लोकसभा मतदारसंघ जरी आपण बघितलं तर त्यामध्ये शिंदेचं कसं लोकसभेमध्ये वर्चस्व असलं तरी जे विधानसभा मतदारसंघ आहे ते दोन आपण बघितले तर तीन भाजपकडे आहे आणि शिंदेच्या शिवसेनेकडे एक आहे, शिंदेच्या शिवसेनेकडे 2 आहे आणि कल्याण ग्रामीणचा आहे तो मनसेकडे आहे आणि दुसरा राष्ट्रवादीकडे आहे। त्यामुळे कुठेतरी विशेषतः मी असं नोटीस केलेलं आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपर्क प्रमुख असताना सुद्धा त्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर क्रेज होती। मात्र जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली आणि त्यांनी बंड पुकारलं त्यानंतर मात्र कुठेतरी या ठिकाणी ज्या घडामोडी आहेत त्या जास्त फास्ट झाल्या, कारण सत्तेमध्ये आल्यावर अनेक गोष्टी या बदलत असतात आणि जेव्हा सत्तेची पॉवर हातामध्ये येते त्यावेळेला माणसाची राजकीय मनीषा असते ती वाढत असते। त्यामुळे कुठेतरी आपला मुलगा या मतदारसंघामध्ये खासदार आहे आणि या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त शिंदेच्या शिवसेनेचं वर्चस्व कसं वाढेल, कुठे ना कुठे या जे श्रीकांत शिंदे यांचं जे करिअर आहे ते डेव्हलप करण्यासाठी कुठेतरी मुख्यमंत्री यांचा हातभार आहे अशी कुजबूज भाजपच्या गोटामध्ये आताच्या क्षणाला सुद्धा सुरू आहे। आणि त्यातही कल्याण पूर्वेचा जर आपण विचार केला तर 2009 साली 2014 साली अपक्ष म्हणून गणपत गायकवाड निवडून आले, 2014 मध्ये ते भाजपमधून निवडून आले। त्यांनी गोळीबार केला असला तरी देवेंद्र फडणवीस यांचे ते कट्टर समर्थक आहेत आणि त्यांचं चांगलं बोलणं होत असतं, त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत। मात्र असं असताना सुद्धा त्यांना गोळीबार करावा लागला, त्यांनी गुन्हा केलाय। मात्र या घटनेमागे कुठेतरी वरिष्ठ पातळीवर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटेल की गेल्या अनेक वर्षांमध्ये गणपत गायकवाड यांना कुठला कॉम्पिटिटर या ठिकाणी होता, त्यामुळे गणपत गायकवाड यांना प्रतिस्पर्धी नव्हता। मात्र कोरोना काळामध्ये अचानकपणे महेश गायकवाड यांची सोशल मीडियावर जी क्रेज आहे ती त्यांच्या भागापुरतीच नाही तर अगदी अंबरनाथ मलंगड पर्यंत वाढली आणि गायकवाड यांना जाणवलं की आपला प्रतिस्पर्धी आता या ठिकाणी तयार होतोय। त्यामुळे गायकवाड हे चांगल्या प्रकारे प्रमोट होत आहेत आणि ही गोष्ट शिंदेच्या सुद्धा लक्षात आली। त्यामुळे जेव्हा जेव्हा गायकवाडांकडून आरोप करण्यात आले त्यावेळेला महेश गायकवाड हे उत्तर देताना दिसले आणि संभाव्य उमेदवार म्हणून महेश गायकवाड असणार आणि ते गणपत गायकवाड यांना भारी पडू शकतात अशा चर्चा सुद्धा सुरू झाल्या। कुठेतरी गणपत गायकवाड यांना इन्सिक्युरिटी जी सुरुवात त्यांना जाणवली की आता काही होऊ शकत नाही। लोकमतला त्यांनी एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू दिलेला आणि पहिल्यांदा गायकवाड यांनी त्यांच्या मनातली गोष्ट जी आहे ती लोकमतकडे व्यक्त केली होती। त्यावेळेला त्यांनी सांगितलं की भाजपमध्ये काही होऊ शकतं, मला तिकीट मिळालं नाही तर मी माझा स्वतंत्र निर्णय घेईल। भाजप पक्षावर म्हणजे तेवढं मी तिकिटासाठी माझं अजून तरी काही खरं दिसत नाही अशी कबुली त्यांनी स्वतः दिलेली आणि या बातमीमुळे सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली होती। त्यामुळे आता कुठेतरी ठाणेकरांना वाटतंय की आता कल्याण पूर्वमध्ये सुद्धा आपला एक जो आमदार निवडून येऊ शकतो आणि त्यानुसारच जर आपण गेल्या काही दिवसांमध्ये फक्त महेश गायकवाड यांच्या सोशल मीडियावर सुद्धा एक नजर टाकली तर आपल्याला कळेल की महेश गायकवाड यांच्या कामाचा सपाटा किती वाढला होता। अर्थातच त्यांना पाठबळ या ठिकाणी होतं, मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून राज्याचा एवढा व्याप असताना सुद्धा आले होते। त्यामुळे कुठेतरी गणपत गायकवाड यांना आतमधून
त्या गोष्टीचं टेन्शन होतं आणि अनेकदा ह्या दोघांमधले वाद आहे ते पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले होते. जमिनीचा मॅटर जरी समोर आला असला तरी या गोष्टीला 100% राजकीय धगधग आणि मनामध्ये त्यांच्या जे इतक्या दिवस घालमेल होत होती ती त्यांनी बाहेर काढलेली आहे. कारण अनेकदा त्यांनी हे स्टेटमेंट सुद्धा दिलंय की एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे माझ्या कामाच्या आड येतात, मला डावललं जातं, माझं ऐकलं जात नाही, भूमिपूजनाच्या वेळेला मला बोलवलंच जात नाही आणि प्रत्येक वेळेला गायकवाड यांचे काही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी शिंदे यांच्याकडून आडकाठी घातली जाते असा सुद्धा आरोप त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी केला होता. मात्र दुर्दैवाची गोष्ट आपण या ठिकाणी असं बोलू शकतो की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र सत्तेमध्ये असले तरी त्यांच्याच एका आमदाराला, आता दोघंही एकत्र आहेत, त्यांच्याच एका आमदाराला अशा प्रकारे पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करावा लागतो याचा विचार आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा करायला पाहिजे. कारण कुठेतरी ह्या गोष्टी थांबणं गरजेचं आहे. यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा चुकीचा मेसेज जातो. त्यामुळे गणपत गायकवाड यांचे त्यांनी जे आरोप केलेले आहे ते आरोप सर्वच आपण त्याचे समर्थन करत नाही, पण कुठेतरी ही घटना घडली आहे ही मुख्यमंत्र्यांनी मान्य केली पाहिजे आणि पुढील काळामध्ये कल्याण लोकसभेमध्ये साधक बाधक राजकारण जर नाही या ठिकाणी सुरू झालं तर अशा प्रकारचे रक्तरंजित राडे झाले तर खूप वाईट परिस्थिती कल्याण डोंबिवलीची या ठिकाणी होऊ शकते आणि यामध्ये ज्यांचे भाऊबंदी लोक आहेत त्यांचं सर्व चांगलं चालतं, पण नेहमी डोंबिवलीकर कल्याणकर हे शोषित आहेत, त्यांचे कायम असे शोषित राहू शकतात. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात गणपत गायकवाड यांनी वर्षभरापूर्वी केलेल्या काही विधानांचीही पार्श्वभूमी या वादामागे असल्याची चर्चा आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपचा उमेदवार असेल अशा स्वरूपाचं विधान गणपत गायकवाड यांनी याआधी केलं होतं. एवढंच नाही तर आपल्या आमदार निधीमधून झालेल्या कामांचं श्रेय सुद्धा श्रीकांत शिंदे घेत असल्याची टीका गणपत गायकवाड करत होते. एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात काम करण्याचा निर्णय तिथल्या काही स्थानिक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी घेतला होता. त्यामध्ये गणपत गायकवाड पुढे होते अशीही चर्चा आहे. त्यातच विकास कामं असतील किंवा वैयक्तिक आरोप प्रत्यारोप यामुळे गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातला संघर्ष गेल्या काही महिन्यात वाढल्याचीही चर्चा होती. त्यामुळे महायुतीमध्ये नेत्यांचं मनोमिलन झालं असलं तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांचं मनोमिलन झालंय का अशी चर्चा या घटनेमुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.